स्वराज्यात फिरते राहून राजाराम महाराजांनी औरंगजेबाशी लढा द्यावा म्हणून रायगडाबाहेर पडले होते। ते प्रथम प्रतापगडावर जातात। त्यांच्यासोबत होत्या राणी ताराबाई, राजसबाई आणि बरोबर होते स्वराज्याचे शिलेदार संताजी घोरपडे, धनाजी जाधव व प्रल्हाद निराजी। ते राजधानी बाहेर पडल्याची बातमी औरंगजेबाला समजतात त्यांनी तिकडे प्रचंड मोगली फौज पाठवून प्रतापगडास वेढा दिला। तेव्हा तेथेही राजाराम महाराज फार काळ न थांबता शत्रूला चकून वसाटा, सातारा, परडी असे मुक्काम करीत ते पन्हाड गडावर आले। पण राजाराम महाराज ज्या ज्या गडावर जात त्या त्या गडावर औरंगजेब त्यांना पकडण्यासाठी फौजा पाठवत होता। आता औरंगजेबाने पन्हाड गडासही वेढा दिला होता। स्वराज्यातील इतर गडांनाही वेढे पडले होते। त्यापैकी अनेक मोगलांच्या ताब्यात गेले होते तर काही अद्यापही मोगलांशी झगडत होते। किल्लेदार व ठाणेदार यांनी घाबरून न जाता मोगलांशी दोन हात करावेत म्हणून राजाराम महाराज त्यांचे नीतिधैर्य वाढवित होते। पण मोगली आक्रमणाची लाटच एवढी जबरदस्त होती की मराठ्यांचे हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत होते। अशा वेळी स्वराज्याला हवा होता प्रतिहल्ला आणि तो करण्यासाठी उभे राहिले संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव। रणांगणावरील आपल्या भीम पराक्रमाने संताजी व धनाजी यांनी सामान्य मराठ्यांचे नीतिधैर्य उंचावण्यासाठी या स्वराज्य यज्ञात उडी घेतली आणि संभाजी महाराजांची हत्या करणारा औरंगजेब जो अजूनही भीमा नदीकाठी कोरेगाव, तुळापूर येथे छावणी करून आहे, जो तेथूनच महाराष्ट्रातील गडकोट घेण्यासाठी मोहिमा पाठवित आहे, म्हणून या औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला चढवावा आणि मोगली आक्रमणाचे केंद्रस्थानच धास्तावून टाकावे अशी अचाट मोहीम संताजी आणि धनाजी यांनी हाती घेतली। त्याप्रमाणे त्यांनी आपल्या फौजा गोळा केल्या व ते शंभू महादेवच्या डोंगराकडे निघाले। तेथे त्यांनी ठरवले औरंगजेबाच्या छावणीवर संताजीने हल्ला करावा व त्याच वेळी फलटण, बारामती भागात असणाऱ्या रणमस्त खान व शहाबुद्दीन खान या खानांचा समाचार धनाजीने घ्यावा।